दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. भारुडाचं नाव आहे, कुर्म पुराणातली कथा आहे. कुर्मापुरी नाही, कुर्म पुराण. भांडण होता दोघांचे, लाभ तिसऱ्याचा. भांडण होता दोघांचे, लाभ तिसऱ्याचा. दाखला देतो मी कुर्म पुराणाचा. दाखला देतो मी कुर्म पुराणाचा. दाखला देतो मी कुर्म पुराणाचा. द्वारकेमधून तडक निघून गेला, कोणालाही काही न सांगता. आणि तो कोणालाच माहिती नाही. जिकडे तिकडे गोप गोपिका सगळे दास दासी शोधू लागले. ऋषी मुनी आपल्या देवाला शोधू लागले, देव गेला कुठे. आणि काय म्हणू लागले बघा, कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता, कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता. असं म्हणत जिकडे तिकडे सर्व यादव आपल्या देवाला शोधू लागले. बेपत्ता श्रीकृष्ण गेला कुठे असं म्हणत म्हणत व्याकुळ झालेले यादव जिकडे तिकडे शोध घेण्यासाठी निघू लागले. आणि काय म्हणू लागले बघा, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळीचा मनमोहन तू. कुठे असेल तिथून धाव घे असं म्हणत एक शूर्पणख नावाचा यादव तडक निघाला आपल्या देवाला शोधण्यासाठी. आणि तिथं थोडक्या वेळात नारद मुनी प्रगटले. नारद मुनी म्हटल्यानंतर तिन्ही लोकांचं ज्यांना ज्ञान ते नारद मुनी, आणि त्यांचा जयघोष चालू होता. कोणता? नारायण नामाचा. नारायणा रमा रमणा, नारायण
शूर्पणख नावाचा यादव नारदांकडे गेला आणि काय म्हणू लागला बघा. त्या नारदांना विचारू लागला, तुम्ही माझ्या देवाला पाहिलं का? कसं विचारू लागला बघा. सांगा हो सांगा, तुम्ही तरी सांगा हो सांगा. सांगा हो सांगा, तुम्ही तरी सांगा हो सांगा. सांगा सांगा सांगा. एवढं फक्त नारद मुनींना विचारलं. त्यावेळी नारद मुनी म्हणाले, हो मी तुझ्या देवाला पाहिलं. त्यावेळी शूर्पणख नावाचा यादव विचारतो, कुठे पाहिलं? तर त्यावेळी नारद मुनी म्हणतात की कैलास पर्वतावर शिवशंकरांसोबत गप्पा गोष्टी मारताना मी तुझ्या देवाला पाहिलं. एवढं फक्त म्हटलं, शूर्पणख नावाचा यादव तडक निघाला, कैलास पर्वतावरती गेला, शिवशंकरांच्या चरणाशी लोटांगण घातलं, पार्वती मातेच्या चरणाशी लोटांगण घातलं आणि तिथं त्याचा देव म्हणजे श्रीकृष्ण बसलेला होता. त्याच्या चरणाशी लोटांगण घातलं आणि देवाला काय म्हणू लागला बघा. चल रे हरी द्वारकापुरी, चल रे हरी द्वारकापुरी. हरी शेवटी भक्ताचं देव ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार. देव तडक निघाला कुठे? आपल्या द्वारकेमध्ये. आणि तो शूर्पणख नावाचा यादव आणि देव आणि शूर्पणख नावाचा यादव आपल्या द्वारकेमध्ये आल्यानंतर तिथे ऋषी मुनी, गोप गोपिका, दास दासी सगळे उपस्थित होते. त्यांनी विचारलं, देवा तू न सांगता कुठे गेला होतास? त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना सांगितलं की मी लिंगरूपी पर्वताची पूजा करण्याकरता गेलो असताना पूजा करणार एवढ्यात तिथे ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाचं आणि माझं भांडण झालं. ब्रह्मदेव म्हणू लागले, मी मोठा आहे, मला प्रथम पूजेचा मान आहे. बरोबर आहे, मला प्रथम पूजेचा मान आहे म्हणून मी पहिल्यांदा पूजा करणार. अशामध्ये आमचं भांडण झालं. कसं बघा, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण. आणि मग आमच्यामध्ये पैज लागली. या लिंगरूपी पर्वताला जो कोण प्रथम प्रदक्षिणा घालून येईल त्याला प्रथम पूजेचा मान. पण त्या प्रदक्षिणेमध्ये आम्ही दोघं सुद्धा हरलो.
आणि त्यानंतर त्या लिंगरूपी पर्वतामधून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जाप होऊ लागला. कसा बघा, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले पर्वतामधून शिवशंकर अवतरले आणि शिवशंकराने आम्हाला समजावून सांगितलं की आपण तीनही देव समसमान आहोत. ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्माने उत्पत्ती करावी, विष्णूने पालन पोषण करावं आणि महेशाने त्याचा संहार करावा. असं आपण तीनही देव एकच आहोत. आपल्या कोणत्याही देवाची पूजा केली तरी आपण एकच आहोत. आणि म्हणून बुवा तो सर्प गळ्यात बसवला नाही, त्याला कारण आहे ते तुम्ही सांगा आणि नंतर तुमच्या गजराला सुरुवात करा. आणि नंतर शिवशंकर काय सांगू लागले बघा, तिन्ही देवांचे अवतार, तिन्ही देवांचे अवतार, नसे गुणामध्ये अंतर, नसे गुणामध्ये अंतर, सांगितल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या ऋषीमुनी आणि गोपिकांना सांगितलं की शिवलिंगाची जरी पूजा केली तरी ती माझी पूजा करण्यासारखं आहे, ब्रह्मदेवाची जरी पूजा केली तरी ती शिवशंकरांची पूजा करण्यासारखं आहे. त्यामुळे दोघांचं भांडण झालं, ब्रह्मदेवाचं आणि श्रीकृष्णाचं. पण आज समस्त जनतेला आपल्याला समजलंय की कोणत्याही देवाची पूजा करा, कारण देव हा माणसामध्ये आहे आणि त्याची पूजा करणं गरजेचं आहे. कारण माणुसकी आज जिवंत राहिली पाहिजे. नाहीतर आजकाल ऍक्सिडेंट झालं तर उचलायला कोण जात नाही, पहिला कॅमेरा घेऊन फोटो काढायला जातात. ही माणुसकी मरत चाललेली आहे आणि ती माणुसकी जर कोणामध्ये असेल तर ती देवामध्ये आहे. आणि म्हणून एवढं सांगून कोणाचीही पूजा केली तरी ती आपल्या देवाची पूजा केल्यासारखं होते. आणि म्हणून एवढं सांगून हे भारूड संपलं असं सांगतोय. धन्यवाद. केला कथेचा पूर्ण विराम, केला कथेचा पूर्ण विराम, आभारी तुमचा